खरं तर हे दोनही म्हणजे जे भाग आहेत, मग ते म्हणजे विधिमंडळ असू द्या किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल किंवा मेट्रो असेल, हे सगळे कायम गर्दीचे ठिकाणं असतात. अर्थात मुंबईमध्ये असं सार्वजनिक एकही ठिकाण नाही, की जिथे गर्दी नसते. पण मुंबईमध्ये धमकी त्यावेळी सीरियस घ्यावी लागते, की ज्यावेळेस असे इतके गर्दीचे स्पॉट टार्गेट करणार आहोत, अशा पद्धतीचं म्हटलं जातं. आणि बॉम्बची धमकी ही म्हणजे सुदैवाने ती कधीच खरी ठरू नये, ती कायम धमकीच ठरावी. मात्र प्रत्येक वेळी यंत्रणेसाठी ते एक नवं आव्हान असतं, की कोणीतरी एक ईमेल करणं, तो खोटा जरी असला तरी त्याच्यासाठी एक बटन दाबणं असतं. पण यंत्रणेसाठी मात्र ते फार मोठं आव्हान असतं आणि त्याच पद्धतीचं आव्हान जे आहे ते आज मुंबई पोलिसांसमोर होतं. मात्र ती धमकी जी आहे ती खोटी असल्याचं स्पष्ट झालं आणि नेमके हे सगळे काय म्हटलेले आहेत म्हणजे विधिमंडळाचे सभापती आहेत, तर त्यांनी सुद्धा राम शिंदेनी सुद्धा उत्तर दिलं आणि यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या मुद्द्यावरती मत मांडलेले आहे. आपण लागोपाठ त्यांची मतं ऐकूया. ताई, आता काही वेळापूर्वीच एक विधानसभेवर अधिवेशन बॉम्ब असल्याची एक थ्रेट आलेला आहे आणि असा मेल आला होता, त्यामुळे आता विधानसभा खाली गेलेली आहे. आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे. अजूनही जास्त चौकशी आणखी कळेल